चांदगुडे कुटुंबाच्या झालेल्या धक्कादायक घटनेला नववळण. ती घटना तिथे झालीच नाही. एक असा धक्कादायक खुलासा झालाय की ज्याने महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला. खरं तर 21 ऑगस्ट रोजी अचानक खवड्या डोंगरावरून एक कुटुंबाचं होत्याचं नव्हतं झालं. या घटनेने महाराष्ट्राला पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला होता. पण आज ज्या सत्याचा उलगडा झाला, जे सत्य उघड झालं, त्याने हे प्रकरणच पूर्णतः फिरवून टाकले. एक खुलासा झालाय की ती घटना तिथे घडलीच नाही. ते जे व्हिडिओ होते ते सगळे खोटे आहेत अशी एक माहिती समोर आली. सगळ्यांनी अनेक सोशल मीडिया व्हिडिओ पाहिले. तो मुलगा उभा होता, वडील पळत येतात, ते कोसळतात, नंतर आई कोसळती. हे व्हिडिओ सगळ्यांनी पाहिले. पण ते सगळे व्हिडिओ वेगळे होते, कारण की सत्य भलतंच होतं. ती घटना तिथे घडलीच नाही. कारण की गेल्या 4-5 दिवसापासून अनेक शंका कुशंका उपस्थित होत होत्या. काही वेळा वडिलांची चूक सांगितली गेली, तर काही वेळा आईची चूक. पण तेवढ्यात आईविषयी एक असं विचित्र सत्य समोर आलं, ज्याने या प्रकरणाचा सगळा पर्दाफाश झाला. आई रात्री शेतात जाऊन एक असा प्रकार करायची की ज्यामुळे हे प्रकरण सध्या फिरलं. एक अशी माहिती कुणालच्या सख्ख्या मावशीनं दिली, जी आजपर्यंत तपास यंत्रणाला देखील माहिती नव्हती. एक अशी माहिती जिने या प्रकरणाचा सगळा बेसच हलवून टाकला. कारण की जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. पण जे व्हिडिओमध्ये दिसतं त्याच्यावर आपण भरोसा ठेवतो. पण व्हिडिओच्या पाठीमागे जे चाललेलं असतं किंवा जे व्हिडिओमध्ये येत नाही ते आपल्याला समजत नाही. आणि तेच आज सत्य अखेर उघडकीस आलं. ती घटना तिथे घडलीच नाही. कारण आईचा तो रात्रीचा प्रकार, आई रात्री शेतात जाऊन करायची असं, की ज्याने या प्रकरणाचा बेसच बदलला. खरं तर 4-5 दिवसापासून अनेक संशय याच्यामध्ये व्यक्त होत होते. पण आज एक असा विचित्र आणि धक्कादायक खुलासा झाला की ज्याच्यावर कोणी अक्षरशः सगळे हादरलेत. आता खरं तर याच्यातला पहिला खुलासा आज असा झालाय की तो वडिलांच्या बाबतीतला. कारण की वडील ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ड्रायव्हर होते. तिथल्या सहकाऱ्यांनी त्यांच्याविषयी एक विचित्र गोष्ट सांगितली, ज्याने या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं होतं. तेवढ्यात कुणालच्या मावशीने एक विचित्र आईची गोष्ट सांगितली, ज्याने हे प्रकरण पूर्णतः उलटं फिरलंय. तपास यंत्रणा देखील चक्रावून गेल्या. कारण की ती घटना जर तिथे घडली नाही, मग नेमकं घटना घडली कुठे? नेमकं सोशल मीडियावर दाखवलं गेलं ते काय होतं? आईचं ते रात्रीचं सत्य काय? वडिलांची ती कोणती विचित्र गोष्ट उघडकीस आली की ज्यामुळे या घटनेची जागाच बदलली? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एक हसतं खेळतं कुटुंब, चांदगुडे कुटुंब, जे संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी गेलं. 21 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. साधारणपणे 4-5 दिवस याला झाले आहेत. दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. पण आज थेट त्या घटनेची जागाच बदलल्याची एक धक्कादायक माहिती समोर आली. मग हे घडलं कसं? जे व्हिडिओ आले त्याचं सत्य काय? जे व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाले ते तिथले नव्हते का? मग नेमकं काय प्रकरण होतं? सगळी सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. तर पहा, 21 ऑगस्टच्या दुपारी खवड्या डोंगरावर खोल दरीत कोसळून कुणाल, त्याची आई संगीता आणि वडील मुरलीधर यांचा अवघ्या काही सेकंदात अंत झाला. याचे व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाले. आजपर्यंत ते सगळ्यांनी व्हिडिओ पाहिलेले आहेत. आता हे व्हिडिओ पहिल्या दिवशीच व्हायरल झाले होते. पण ते व्हिडिओ मग खरे होते का? मग ती घटना कशी काय होती? ती घटना तिथेच घडलीच नव्हती का? मग काय आज वेगळाच खुलासा समोर झाला? तर लक्षात घ्या, आज साधारणपणे 4 ते 5 दिवसांनी याच्यामध्ये वेगवेगळे दावे आणि वेगवेगळे सत्य बाहेर यायला सुरुवात झाली. खरी ती घटना 21 ऑगस्टला झालीच नव्हती, तर ती घटना काही दिवसांपूर्वी झाली होती. खरं तर मुरलीधर चांदगुडे आणि संगीता यांचा 20 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांचं लव्ह मॅरेज होतं. ही माहिती तुम्हाला कदाचित असेल. पण हे जे लग्न होतं, या लग्नाला सासरच्यांचा देखील विरोध होता. आता खरं तर इथपर्यंत सगळ्यांनी पाहिले. पण त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा असा होता की जेव्हा त्यांचा मोठा मुलगा अवघा 14 ते 15 महिन्याचा होता, तेव्हा संगीता या पहिल्यांदा सासरी गेल्या. सासरच्यांनी दोघांचं लग्न अमान्य केलं. त्यानंतर त्या शेती त्यांना मिळाली आणि मुरलीधर हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक म्हणजे चालक म्हणून कामाला लागले. आता ते बाहेर असायचे. संगीतांनी मुलांना पाठीवर घेऊन सलग 4 वर्ष एकटीनं काबाड कष्ट केलं. संगीतानं तळहाताच्या पोडाप्रमाणे पोरांना जपलं होतं. आता इथपर्यंतची माहिती ही सगळ्यांना आतापर्यंत माहिती होती. पण खरा ट्विस्ट कुठून आला? नेमकं आईची ती रात्री शेतात जाऊन ती काय करायची की ज्याच्यामुळे हे प्रकरणच उलटं फिरलं? वडिलांची ती नेमकं ट्रान्सपोर्ट त्यांच्या सहकाऱ्यांकडून काय वेगळीच माहिती समोर आली की ज्यामुळे हे प्रकरणच पूर्णतः फिरलं? कोणता भयंकर प्रसंग घडला होता की ज्यामुळे या प्रकरणाचा पायाच हादरवून गेला? रात्री आई शेतात नेमकं काय करायची की ज्याने घटनेचं ठिकाणच बदललं? सगळी माहिती आपण जाणून घेतोय. खरं तर आज सकाळ जेव्हा झाली, ती सकाळ संगीताच्या सख्ख्या बहिणी म्हणजे कुणालच्या सख्ख्या मावशी पल्लवी यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन एक वेगळीच मुलाखत दिली. खरं तर घटना घडली तेव्हा कुणालच्या वडिलाकडले नातेवाईक हे कुणालच्या आईकडल्या नातेवाईकांवर आरोप करत होते. सेम तेही आईकडले नातेवाईक वडिलांकडल्या नातेवाईकांवर आरोप करत होते.
पण आता एक मावशी होती जी कुणालची सख्खी मावशी होती, ती मावशी याच्यामध्ये न्यूट्रल होती, ती कोणाशीच काही याच्यामध्ये हे करत नव्हती. पण त्या मावशीने कॅमेऱ्यासमोर येऊन एक असं सत्य सांगितलं ज्याने या घटनेचा सगळा पायाच हलवून टाकला. खरं तर मावशी समोर येऊन बोलू लागल्या. 14 वर्षापूर्वी त्यांचा मोठा मुलगा त्यांना झाला होता, आदित्य. तो आदित्य जो होता तो साधारणपणे 1-2 वर्षाचा असतानाच त्याचा आजारपणात अंत झाला. अवघ्या 1.5-2 वर्षाचा पोटचा गोळा अचानक डोळ्यासमोर निघून गेल्याने चांदगुडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर त्यावेळेस कोसळला होता. या आघातातून वडील मुरलीधर कसे बसे सावरले असतीलच, पण आई संगीता मात्र त्या आतून तुटल्या होत्या. पहिल्या मुलाचा अंत संगीता यांच्या मनावर इतका मानसिक आघात झाला की त्यांची मानसिक स्थिती ढासळली. या घटनेनंतर धाकटा मुलगा कुणाल हाच त्यांच्या जगण्याचा आधार उरला होता. कुणालला काही होईल या भीतीने त्या एका क्षणासाठी त्याला लांब करत नव्हत्या. मोठ्या मुलाच्या जगण्याने आई खचली होती, पण त्याच दुःखाच्या काळात सासरच्या लोकांनी जमिनीचा खेळ मांडला आणि ज्याने या घटनेचं सत्य तिथून पुढे बदलायला सुरुवात झाली. पल्लवी यांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या मुलाच्या जाण्याच्या दुःखातून सावरण्यासाठी संगीता आणि मुरलीधर हे 15 दिवस संगीता यांच्या माहेरी गेले. पण नेमकं याच काळात सासरच्या मंडळींनी एक धक्कादायक पाऊल उचललं. त्यांनी मुरलीधर यांना विश्वासात न घेता, कोणतीही पूर्वकल्पना न देता वडिलोपार्जित जमिनीचा काही हिस्सा परस्पर मुलीच्या नावावर केला. जेव्हा मुरलीधर आणि संगीता परत आले तेव्हा हा प्रकार समोर आला. मुरलीधर यांना या गोष्टीचं प्रचंड दुःख झालं होतं. संगीताच्या मनातही सासरच्या अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली होती. मुरलीधर यांच्या घरच्यांना वाटत होतं की संगीता वाद घालत आहे, पण बहिणीनं स्पष्ट केलं की संगीताला नवऱ्याचा कधीच त्रास नव्हता. जर नवऱ्याचा त्रास असता तर त्या दिवशी कड्यावर त्यांनी तो निर्णय का घेतला असता. संसारात प्रेम होतं, पण अक्षरशः अंत्यसंस्काराच्या वेळी दोघांचेही जे हे होते अंत्यसंस्कार दोन वेगळ्या बाजूला गेले. आता तरी प्रश्न उरतो की मग घटना खरंच घडली का? घटना जर घडली तर मग ती कशामुळे घडली? तर आता एक असं सत्य उघडकीस आलं. लोकांनी पाहिलं की 21 ऑगस्टला ती घटना घडली होती, पण खरं ती घटना 21 ऑगस्टला घडली नव्हती, तर त्याच्या मागे एक मोठं सत्य दडलेलं होतं. आणि ते सत्य होतं त्या महत्त्वाच्या रहस्याकडे आता आपण वळतोय, ज्याने आईचं मानसिक विश्व उघडं केलं आहे. मावशी पल्लवी रडत रडत सांगत होत्या की मोठा मुलगा आदित्य गेल्यानंतर संगीता यांचं मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडलं. त्या दिवस सामान्य राहायच्या, पण रात्रीच्या वेळी उठून बसायच्या आणि मध्यरात्री अंधारात शेताच्या दिशेनं जायच्या. थंडी असो वा अंधार, पाऊस असो वा ऊन, त्या शेतात जाऊन आदित्य आदित्य म्हणून हाक मारायच्या. त्यांच्या मुलाला पिकामध्ये शोधायच्या. त्या शेतात तासन तास एकट्या रडत बसायच्या. त्यांना वाटायचं बाळ अजूनही शेतात कुठेतरी खेळतो. या भयानक मानसिक आघातातून त्या बाहेर कधी येऊ शकल्या नाही. त्यातल्या त्यात वडिलांची मानसिक स्थिती त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितली. ते म्हणायचे ते शांत असायचे, फारसे कुणाशी बोलत नसायचे, कामाशी काम बोलायचे, त्यांना पगारही 40,000च्या वरती पडत होता असं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. खरं तर एका दृष्टीने आपण पाहिलं 21 ऑगस्टला ही घटना जरी घडली असली तरी त्याची सुरुवात 20 वर्षापूर्वी झाली होती. एक निर्णय आणि त्या निर्णयानंतर घरच्यांच्या प्रतिक्रिया आणि या प्रतिक्रियामधून घरामध्ये चालू असणारा कायमचा वाद, या वादातून याची थिणगी आधीच पडली असावी. घटना त्या दिवशी घडली पण त्याची पूर्वतयारी आधीच झाली असावी. म्हणून एक दावा करण्यात येतोय की घटना तेव्हा नाही तर 20 वर्षापूर्वीच घडली होती. तर या घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा. धन्यवाद.